लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा अध्यक्ष असताना आपण संबंध महाराष्ट्रामध्ये 300 कोटी रुपयाचं कर्ज वाटप केलं होतं. या महामंडळाच्या माध्यमातून 1 रुपयापासून ते 300 कोटीपर्यंत जी काही अमाऊंट डिस्बर्स करण्यात आली, जी काही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे, ती रक्कम ही कर्ज स्वरूपात होती. ही रक्कम ही लोन स्वरूपात होती. ते सर्व दिलेलं कर्ज होतं. तर कर्जाला करप्शनचं नाव देण्यात आलं आणि मला त्या 2015पासून एका खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून भ्रष्टाचारासारखा गंभीर आरोप माझ्यावर लावून मला जवळपास 8 वर्ष तुरुंगामध्ये खितपत पडावं लागलं. मी कुठल्याही भ्रष्टाचाराच्या कारवाईचं समर्थन करणार नाही, परंतु माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नेहमी खंत वाटते की शेकडो हजारो कोटी रुपयाचे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले, माझ्याबरोबर तुरुंगात असलेले, माझ्यानंतर तुरुंगात गेलेले अनेक मोठे मोठे नेते हे 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये जामीन त्यांना मिळून ते बाहेर आले. परंतु माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला 8 वर्ष खितपत त्या तुरुंगामध्ये पडावं लागलं. ती 8 वर्ष जेल भोगावी लागली. त्या जेलच्या काळामध्ये माझी आमदारकीची 4 वर्ष ही वाया गेली. त्याच्यानंतरची 4 वर्ष वाया गेली. वास्तविक राजकारणामध्ये काम करत असताना ज्या वेळेला आमदारकीसारखी एक मोठी संधी आपल्याला मिळते, तर त्या आमदारकीच्या संधीच्या माध्यमातून आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. राजकारणातून मिळालेली सत्ता ही गरिबांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठीची असली पाहिजे, अशी भूमिका घेऊन आपण त्यावेळी या जिल्ह्यामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता अशा पद्धतीचे सामाजिक उपयोगाचे सार्वजनिक उपक्रम हे स्वखर्चामधनं आपण ते राबवले. परंतु हे सगळे उपक्रम राबवत असताना लोकांनी या उपक्रमाची अतिशय चांगली दखल घेतली. लोकांनी या योजनेचं भरभरून कौतुक केलं आणि अशा पद्धतीची योजना सोलापूर जिल्ह्यामध्ये इतरही आमदारांनी केली पाहिजे, अशा पद्धतीची भावना वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांमध्ये, गावकऱ्यांमध्ये ती भावना निर्माण झाली आणि राजकारणामध्ये एक वेगळा ट्रेंड त्यावेळेला सेट झाला. म्हणजे आपण काम करत असताना आपण 1.25 कोटी रुपयाची बोरिंगची गाडी आपण त्या ठिकाणी घेतली. 100 लोकांच्या सह्याचे निवेदन माझ्याकडे आल्यानंतर आपण ती 1.25 कोटी रुपयाची बोरची गाडी आपण पाठवून द्यायचो. त्या ठिकाणी आपण बोर पाडून द्यायचो. त्यांची मागणी असेल गावकऱ्यांची, लोकांची, तिथे हँडपंप आपण बसवून द्यायचो किंवा मोटरपंप बसवून आपण त्या पद्धतीचं पाणी त्यांना उपलब्ध करून द्यायचो. 100 लोकांच्या सह्याचं निवेदन आलं तर आपण मागेल त्याला रस्ता या योजनेखाली आपण स्वतःची रस्त्यासाठी लागणारी यंत्रणा, JCB असेल, रोड रोलर असेल, पोकलेन असेल, वॉटर टँकर असेल, त्या आपण शेतकऱ्यांच्या शेतातला मुरुम घ्यायचो. त्या मुरुमावर रातोरात आपण रोड रोलर किंवा वॉटर टँकरनी पाणी मारून ॲटलिस्ट मुरुमाचा रस्ता तरी आपण रातोरात करून द्यायचो. आणि ह्या सर्व योजना आपण स्वखर्चातून त्या ठिकाणी राबवत होतो. परंतु अशा पद्धतीने राजकारणामध्ये स्वखर्चातून योजना राबवणं हे राजकारण्यांना पटलं नाही. मग ते जिल्ह्यातले असतील, त्यावेळेच्या माझ्या पक्षातले असतील किंवा जे माझे गॉडफादर असतील, त्यांना पण त्या गोष्टी पटल्या नाहीत. त्यांनी त्यावेळेला देखील मला बोलवून नाराजी व्यक्त केली. अशा पद्धतीने तुम्ही जे काम करता ते जिल्ह्यातल्या तुमच्या मतदारसंघातल्या नेत्यांना ते पटत नाही आणि ती एक नाराजी होती. पुन्हा ज्या पद्धतीने मी काम करत होतो त्या कामाच्या माध्यमातून प्रशासकीय स्तरावर देखील अनेक अधिकारी, कर्मचारी हे थोडेसे डिस्टर्ब झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी असतील, त्यावेळेचे तत्कालीन SP असतील, म्हणजे
एकंदरीत आपण सामाजिक उपक्रम राबवत असताना, स्वखर्चातून हे उपक्रम राबवत असताना जिल्हा स्तरावरील प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा राजकीय सिस्टीम असेल, ही थोडीशी डिस्टर्ब झाली आणि हे सगळं एकाच वेळी जुळून आलं. मग त्यावेळेला माझ्यावर आरोप केला गेला आणि ते सगळं कर्ज प्रकरण असताना त्या कर्ज प्रकरणाला करप्शनचं नाव देण्यात आलं आणि मला तब्बल 8 वर्ष तुरुंगात चढावं लागलं. तुम्हाला सर्वांना ऐकून आश्चर्य वाटेल, पुऱ्या इंडियामध्ये, भारतामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 8 वर्ष तुरुंगामध्ये खितपत पडणारा मी एकमेव माणूस आहे. म्हणजे 2G स्पेक्ट्रमच्या देखील हजारो कोटीचा घोटाळा होता, त्यामध्ये देखील 1.5-2 वर्षामध्ये जामीन मिळाला. राज्यामध्ये देखील अनेक घोटाळे आहेत, मी त्याच्याबद्दल नावं घेणार नाही, परंतु मोठे मोठे नेते त्या ठिकाणी तुरुंगामध्ये गेले. काही 3 महिन्यात बाहेर आले, काही 1 वर्षात 14 महिन्यात बाहेर आले, काही 2 वर्षात बाहेर आले. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, मी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, करणारसुद्धा नाही, परंतु माझ्यासारख्या एका लहान समाजातून येणाऱ्या कार्यकर्त्याला 8 वर्ष तुरुंगात का चढावं लागलं याबद्दलचं उत्तर अजूनही मी स्वतः शोधतो आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण राजकारणामध्ये प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला निश्चितप्रमाणे ही सगळी यंत्रणा एकत्र येते आणि ती तुमच्या विरोधात उभी राहते. आणि असं काही घडतं की तुम्ही केलेलं सगळं काम हे उद्ध्वस्त होतं. या 8 वर्षाच्या तुरुंग वासामध्ये माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, माझं सामाजिक करिअर उद्ध्वस्त झालं, माझं व्यक्तिगत पर्सनल लाईफ, खाजगी आयुष्य त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. शेवटी एखादा माणूस जर 8 वर्ष तुरुंगात खितपत पडला तर त्याचा परिणाम, ती शिक्षा तो तर भोगतच असतो, पण त्याच्यासोबत कुटुंब देखील भोगत असतं. माझ्या 2 मुली त्या ठिकाणी मोठ्या होत्या. मी काही तुम्हाला भावनिक करत नाही, परंतु ज्या गोष्टी मी स्वतः उपभोगल्या किंवा ज्या गोष्टी मी सफर केल्या, तर त्या गोष्टी शेवटी लोकांसमोर येणं आवश्यक आहे. म्हणजे 8 वर्ष कोणत्याही पद्धतीचं माझ्यावर करप्शन केल्याबद्दलचा गुन्हा आजपर्यंत सिद्ध झाला नाही. ज्या गुन्ह्यामध्ये मला 7 वर्ष खितपत पडावं लागलं, त्या गुन्ह्यामध्ये अजून चार्ज फ्रेम झालेले नाही. अजून त्या खटल्याची ट्रायल प्रलंबित आहे. ती आणखीन यापुढे 10, 15, 20 वर्ष चालेल. एवढा मोठा तो एकंदरीत चार्जशीट, त्यामध्ये 200-300 विटनेस, त्याच्यामध्ये 20-40 हजार पानाची ती चार्जशीट आहे. म्हणजे हे खूप जो FIR होता तो 147 कोटी रुपयाचा अपहार झाल्याचा तो FIR होता आणि माझ्यावर जो आरोप लावला होता की 147 कोटी रुपये मी स्वतः ते मिसॲप्रोप्रिएशन केलं, शासकीय निधीचा गैरव्यवहार केला, अशा पद्धतीचा माझ्यावर ठपका ठेवण्यात आला. पब्लिक सर्वंट म्हणून माझ्यावर त्या पद्धतीचे सेक्शन CRPC मधले 409, 468 सारखे सेक्शन माझ्यावर, ती कलमं लावण्यात आली, जी कलमं माझ्यावर बसतच नव्हती. मी त्या महामंडळावर जी माझी अपॉइंटमेंट झाली होती ती नॉन ऑफिशियल मेंबर म्हणजे अशासकीय सदस्य म्हणून त्या ठिकाणी नेमणूक झाली होती. मी त्या ठिकाणी शासकीय एखादा प्रतिनिधी म्हणून माझी तिथे नेमणूक नव्हती. मला कोणत्याही पद्धतीचे प्रशासकीय किंवा वित्तीय अधिकार नव्हते. मी कोणाची बदली करू शकत नव्हतो किंवा मी कोणाला माझ्या सहीने चेक, माझ्या सहीने कर्ज वितरण करण्याचे अधिकार मला नव्हते. या सगळ्या गोष्टी स्वच्छ आणि पारदर्शक असतानासुद्धा मला 8 वर्षाची जेल भोगावी लागली. ती का भोगावी लागली याबद्दलचा देखील आजही मला त्याचं उत्तर मिळालं नाही. या सर्व गोष्टी मधून बाहेर आल्यानंतर 8 वर्षानंतर परवा ज्या वेळेला मागच्या 1-1.25 महिन्यापूर्वी मला माननीय उच्च न्यायालय आणि माननीय विशेष सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाला, त्यानंतर थोडासा काही वेळ, महिनाभर मी कुटुंबियांसोबत घालवला. काही कोर्टाचे इश्यूज होते त्याबद्दल त्यामध्ये थोडा घालवला आणि मग
आता मी मोहोळ विधानसभा मतदारसंघात म्हणजे 4 दिवसापूर्वी आलो. 8 महिन्याचं जे मी केलेलं काम होतं, मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते, ते आजही लोकांच्या लक्षात राहिलं. म्हणजे आपण पाहिलं तर कोणत्याही पद्धतीचं निवडणुकीचं वातावरण नव्हतं. कोणत्याही पद्धतीची यंत्रणा मी उपलब्ध त्या लोकांना करून दिली नव्हती. कोणत्याही पद्धतीचं पैशाचं वाटप नव्हतं. कोणत्याही पद्धतीचं आमिष त्यांना दाखवलं नव्हतं. माझ्या स्वागतासाठी त्या दिवशी ज्यावेळेला मी 8 वर्षानंतर मोहोळमध्ये आलो, हजारो युवक रस्त्यावर त्या ठिकाणी असल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. सगळेजण साक्षीदार आहेत. म्हणजे मोहोळची जनता ही मी आता नेहमी सांगतो की प्रामाणिक जनता आहेत, प्रामाणिक लोक आहेत. त्यांच्यासाठी जर काम केलं तर त्या कामाची ते पोचपावती देतात. ते काम करणाऱ्याच्या मागे खंबीरपणाने उभं राहतात आणि ते भरभरून प्रेम देतात. हा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याचा अनुभव आहे. महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी त्यावेळेला महाराष्ट्रभर दौरे केले. त्याच्या अगोदर 2008ला लहुजी साळवे आयोगाचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः त्यावेळेला देखील संबंध राज्यभर फिरलो. त्याच्यामुळे माझी ओळख ही मोहोळ विधानसभा मतदारसंघापुरती कधीच मर्यादित नव्हती. आजही महाराष्ट्रामधले पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भातला काही भाग असेल, त्या ठिकाणी कार्यकर्ते आजही मला ओळखतात. त्या ठिकाणी आजही मी यावं, लोकांमध्ये पुन्हा कार्यरत राहावं अशा पद्धतीची मागणी होत असते. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये राजकीय भूमिका ठरवून पुढे त्या पद्धतीचं काम करावं लागणार आहे. या सगळ्याचा भाग म्हणून सुरुवातीला आपण ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं होतं त्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण गावभेट दौरे सुरू केलेले आहेत. म्हणजे कुठल्याही पद्धतीची निवडणूक तोंडावर नसताना आपण गावभेटीच्या दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे. आपण रोज किमान 7 ते 8 गावांना सकाळी 2 ते 3 तास आणि संध्याकाळी 4 तास या 7-8 तासांमध्ये आपण 5 ते 7 गावं त्या गावांना भेटी देण्याचा प्रयत्न करतो. शेवटी तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा आपण गावामध्ये जाऊन लोकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. तरुण युवकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. ज्येष्ठांच्या काय अडचणी त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. माता भगिनींचा काय जो पाण्याचा प्रश्न आहे त्यांच्यासमोर, त्याच्यासाठी काय करता येईल का ते त्यांच्याबरोबर आपण संवाद केला पाहिजे. युवकांचे रोजगाराचे प्रश्न असतील त्याबद्दलची येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे ती त्यांच्याशी चर्चा करून समजून घेतली पाहिजे. म्हणून आपण हे गावभेटीचे दौरे आपण आखलेले आहेत. या गावभेटीच्या दौऱ्याच्या माध्यमातून मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली, प्रकर्षाने जाणवली. म्हणजे मला देखील ते अपेक्षित नव्हतं. आज ज्या गावांमध्ये मी जातो, ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने, प्रेमाने आणि आनंदाने माझं स्वागत करताना दिसतो. आज पंढरपूर तालुक्यामध्ये आल्यानंतर देखील 3-4 ठिकाणी मी गेलो. मी स्वतः आश्चर्यचकित सरप्राईज आहे की ज्या पद्धतीने नवीन तरुण हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्वागत करतो आहे. म्हणजे यावेळची निवडणूक ही तरुणांनी त्यांच्या हातामध्ये घेतलेली आहे. यावेळची निवडणूक मग ती ग्रामपंचायतीची असो, जिल्हा परिषदेची असो, विधानसभेची असो, लोकसभेची असो, म्हणजे या जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये नव्हे तर एकंदरीत हा जो यूथ म्हणजे जो नवीन मतदार आहे आणि जो तरुण मतदार आहे तो तरुण मतदार सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यक्त होताना दिसतो. 8 वर्षाच्या गॅपनंतर ज्या वेळेला मी राजकारणामध्ये सक्रिय होतो त्यावेळेला सोशल मीडियावरचा ट्रेंड बघता आणि प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन लोकांना भेटल्यानंतरचा अनुभव लक्षात घेता ही गोष्ट जाणवली की ही निवडणूक तरुण वर्गाने आपल्या हातात घेतली आहे आणि या तरुणांना कोणीही मॅनिप्युलेट करू शकत नाही, त्यांना मॅनेज करू शकत नाही. या तरुण वर्गाला कोणत्याही पद्धतीचा आमिष दाखवून आपण कोणताही पक्ष त्यांना या तरुण वर्गाला दावणीला बांधू शकत नाही. या तरुण वर्गांची स्वतःची काही मतं आहेत आणि त्यांची मतं, त्यांची आयडिओलॉजी, त्या आयडिओलॉजीशी ते कमिटेड आहेत
आणि हा तरुण वर्ग या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काहीतरी वेगळं महाराष्ट्रामध्ये चित्र किंवा निकाल देण्याच्या तयारीमध्ये दिसतो आहे. मी कोणावर व्यक्तिगत टीका करणार नाही, माझा तो स्वभाव नाही, किंवा कोणत्याही पद्धतीने कोणाच्याही बाबतीत विरोधात बोलणार नाही. परंतु ज्या ठिकाणी विकास झाला नाही त्या ठिकाणी विकास का झाला नाही असा प्रश्न हा तरुण वर्ग अगदी मोठ्या हुशारीने आणि मोठ्या जबाबदारीने विचारताना दिसतो. त्यामुळे जे प्रश्न प्रलंबित होते, मग ते रस्त्याचे मूलभूत प्रश्न प्रलंबित होते आहेत, मग ते रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, हे प्रश्न अजून का सुटले नाही. म्हणजे राजकारण्यांनी इतकी वर्ष सत्ता उपभोगली, प्रत्येकाने सत्ता उपभोगली, तरी त्या सत्तेच्या माध्यमातून गरिबांचे प्रश्न सुटले नाहीत. त्यांच्या म्हणजे त्यांना गावामध्ये अजून निश्चित रस्ते नाही आहेत, पाण्याची प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहे, विजेचा प्रश्न आहे, आरोग्याचा एक प्रश्न आहे. म्हणजे मोहोळ तालुक्यामध्ये आता जे तालुका रुग्णालय होतं त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणजे तिथली हेल्थ सिस्टम देखील कोलॅप्स झाली होती. म्हणजे तिकडचा एस टी डेपोचा प्रश्न असेल, तिकडच्या क्रीडा संकुलाचा प्रश्न आहे, जे प्रश्न हे मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये, तेच पंढरपूरच्या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील सिमिलर त्या पद्धतीचे प्रश्न आज आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघायला मिळतात. पंढरपूरच्या रस्त्याचा प्रश्न हा खूप मोठा प्रश्न आहे. या तालुक्यातले रस्ते अतिशय जीवघेणे रस्ते आहेत. काल परवा मी सुद्धा तिरेमार्गे ज्यावेळेला सोलापूरला जात होतो त्यावेळेला खड्ड्यातून ती गाडी जात असताना म्हणजे कण्याचा पाठीच्या कण्याला जो त्रास होतो तो मी स्वतः देखील अनुभवलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे तरुण वर्गाला नुसतं आश्वासन नको आहे, तर त्यांना ठोस काहीतरी कारवाई झालेली त्यांना बघायची आहे. म्हणजे आता पुढाऱ्यांनी, नेत्यांनी केवळ आश्वासन देऊन तरुणांना फसवता येणार नाही, तर या तरुण वर्गाला आम्ही सर्वांनी काहीतरी रिझल्ट द्यावा लागणार आहे. तेव्हाच हा तरुण वर्ग त्या पद्धतीने निवडणुकीमध्ये त्या राजकीय पक्षाच्या मागे उभं राहील असं चित्र सबंध महाराष्ट्रामध्ये आहे. राजकारणामध्ये काम करत असताना वैयक्तिक स्वार्थ लक्षात घेऊन प्रत्येक राजकारणी भूमिका आपली बदलताना ह्या काही 6 महिने, वर्ष, 2 वर्षामध्ये आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील माझ्यासारखा कार्यकर्ता नेमका अजून तरी कोणत्याही पद्धतीची राजकीय भूमिका मी तशा पद्धतीने घेतली नाही. मुंबईच्या AC हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका जाहीर करून एखाद्या पक्षात जाण्या अगोदर किंवा जाण्यापेक्षा आपण थेट लोकांमध्ये जाऊन लोकांना विचारून लोकांचं काय मत आहे, गावातल्या लोकांना काय वाटतं की आपण कोणत्या पक्षात गेलं पाहिजे जेणेकरून विकासाला चालना मिळेल, विकास कामांना मदत होईल आणि त्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला मदत होईल, अशा पक्षामध्ये जायचं किंवा संघर्ष करत पुन्हा आपण आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायचं, त्या उतरणाऱ्या पक्षासोबत जायचं, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सूचना हे लोकांकडून येतात. त्या सर्व सूचनांचा आदर करून त्या सूचना लक्षात घेऊन मगच मी माझी राजकीय भूमिका जाहीर करणार आहे. मला 2 मोठ्या नेत्यांचे फोन आले होते आणि मी मोठ्या शीर्ष नेत्यांना भेटलो देखील आहे. त्यांना देखील विनंती केली की मी 8 वर्ष मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये नव्हतो, त्यामुळे 8 वर्षानंतर त्या मतदारसंघामधली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती मला समजून घ्यावी लागेल. तिथल्या लोकांची मतं काय आहेत ती समजून घ्यावी लागेल. तिथल्या तरुणांचं काय मत आहे ते विचारात घ्यावं लागेल आणि मगच स्वतःची राजकीय भूमिका ठरवावी लागेल. अशा पद्धतीची विनंती त्यांना करून मी या मतदारसंघामध्ये फिरण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या ठिकाणी तरुण कार्यकर्ते मला बोलवतात किंवा मला त्या ठिकाणी त्यांना वाटतं की मी यायला पाहिजे त्या ठिकाणी देखील जाण्याचा प्रयत्न करतो आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील खूप मोठा तरुण वर्ग आहे की ज्यांना वाटतं रमेश कदमने आमच्यापर्यंत यायला पाहिजे. आज देखील पंढरपूर शहराने उत्स्फूर्तपणे माझं स्वागत केलं तरुण सहकारी मित्रांनी, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये
सर्वांची मतं विचारात घेऊन मगच पुढची राजकीय भूमिका जाहीर मी करणार आहे. अनिल देशमुख असतील, भुजबळ साहेब असतील किंवा नवाब मलिक असतील, त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, परंतु ते काही दिवसात सुटले. तुम्ही एक मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करत होता म्हणून तुम्हाला इतक्या वेळ जेलमध्ये सतत बसावं लागलं असं वाटतंय का? मलाच ते नेमकं त्याचं कारण समजलं नाही. कारण स्वतः भुजबळ साहेब हे माझ्यासोबत तुरुंगामध्ये होते. मी आणि भुजबळ साहेब आम्ही एकाच सेलमध्ये जवळपास 2.5 वर्ष एकत्र आम्ही त्या ठिकाणी बंदिस्त होतो. परंतु ते मोठे नेते आहेत, त्यांचा जामीन झाला लवकर आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढे 8 वर्ष कितपत पडावे लागले. तर निश्चितपणाने ते का असं झालं माझ्यासोबत त्याचं उत्तर मलाही अजून सापडलेलं नाही आहे. तुम्ही ज्या पक्षामध्ये म्हणते एक रुपयाचा भ्रष्टाचार केला, कर्ज देतं, या पाठीमागे कुणाचा हात होता? गॉडफादर कोण? या पाठीमागे नेमकं कोण होतं ते मला माहीत नाही आहे. परंतु महामंडळाच्या माध्यमातून जे काही वाटप झालं ते ऑन पेपर आहे. ते मी सुद्धा नाकारू शकत नाही, कोणीसुद्धा नाकारू शकत नाही. महामंडळाचा जो पैसा निधी वाटप झाला आहे तो चेकच्या स्वरूपात झाला आहे. म्हणजे ते चेकने वाटप झाले. त्याच्यामुळे ते ए माणसाच्या खात्यातून बी माणसाच्या खात्यात जर तो पैसा गेला असेल तर ते ट्रान्झॅक्शन कागदावर आहे, ते कोणी डिनाय करू शकत नाही. आपले गॉडफादर असं सांगेल तुम्ही आता सांगितलं, त्याबद्दल या प्रकरणाबद्दल काहीतरी प्रयत्न केला आहे का? नाही, माझ्या कुटुंबियांनी त्यावेळेला त्यांची भेट घेऊन मदत मागण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या स्तरावर त्यांना जेवढं मदत करता येईल त्यांनी ते सहकार्य केलं. परंतु शेवटी ज्युडिशियरीकडून मला न्याय मिळाला. प्रकरण सबज्युडिस होतं, त्याच्यामुळे पॉलिटिकली त्या प्रकरणामध्ये एका मर्यादेच्या बाहेर जाऊन कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही किंवा कोणतीही मदत करता येत नाही. जेव्हा मॅटर सबज्युडाईज होतं त्यावेळेला तो मॅटर कोर्टाकडे एकदा गेल्यानंतर कोर्टाची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आणि त्या कोर्टाच्या स्पीडनुसारच ते काम करावं लागतं किंवा ती प्रोसेस फॉलो व्हावी लागते. तुम्ही आता त्या दिवशी मोहोळमध्ये आला, त्या दिवशी तुमच्या भाषणात उल्लेख होता की इथले जे आमदार यशवंत तात्या माने त्यांच्याबरोबर आपल्या मिळून काम करायचं, त्यांच्या हातात हात देऊन काम करायचं. तर ही भूमिका कशी घेतली तुम्ही? आता फिरताय मतदारसंघात, 2-3 दिवस झालं, कामं झालीत का त्या पद्धतीने मतदारसंघात? नाही, आता मी ज्या पद्धतीने मतदारसंघामध्ये फिरतोय तिथले रस्त्याचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. आता पंढरपूरच्या 17 गावाचाच विषय घ्या ना तुम्ही. देखील या विभागामध्ये त्या एरियामध्ये फिरता, मोटरसायकलवरनं फिरता, गाडीमधून फिरता, तर सर्व लोकांचं सहसह म्हणणं आहे की अजूनही आमचे रस्त्याचे प्रश्न सुटले नाही. म्हणजे पाण्याचा प्रश्न देखील अजून सुटला नाही. यावेळेला पाऊस कमी झाला आहे, उजनीची वॉटर लेवल पण अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे दुष्काळाचं सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट आहे. म्हणजे फक्त मोहोळ तालुक्यावर नाही, कदाचित जानेवारीपासूनच सोलापूर जिल्ह्याला टँकर लागतील की काय अशी परिस्थिती एकंदरीत आहे. आणि माझं राजकारण हे विरोधाला केवळ विरोध करायचं म्हणून नाही. जर आमदारांनी चांगलं काम केलं असेल तर मी त्याचं कौतुक करणार, त्यांना समर्थनच करणार. त्यांच्या विकास कामामध्ये कधी किंवा कुठलाही आडवा पाय मी त्या ठिकाणी घालणार नाही. पण ज्या ठिकाणी काम झालं नसेल त्या ठिकाणी आपण काम झालं नाही त्यांनी ते अधिक वेगाने केलं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा ते स्थानिक सिटिंग आमदार असल्या कारणाने त्यांच्याकडून ती अपेक्षा त्या मतदारसंघामध्ये 1200 कोटी रुपयांचं असं वल्गणी केली आहे की मतदारसंघामध्ये 1200 कोटी रुपयांची कामे केली झाली. ती 1200 कोटी रुपयांची कामं करत असताना हे 1200 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट हे स्थानिक आमदारांच्या माणसांनी किंवा आमदारांनी घेतलं अशा पद्धतीचं लोक सांगतायत. म्हणजे मी सांगत नाही, जिथे आम्ही जातो तिथे लोक सांगतायत. आणि ते 1200 कोटी रुपयाचा निधी हा दिसत नाही आहे. मग तो पंढरपूरच्या रस्त्यांसाठी दिसत नाही, मोहोळमधल्या पाणी प्रश्नासाठी दिसत नाही. हा म्हणजे ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते आहेत त्याच्यावर पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. म्हणजे जिथे रस्ते ऑलरेडी चांगले होते त्याच्यावर पेवर ब्लॉक बसवण्यामध्ये आले. यामागचं नेमकं कारण काय हे म्हणजे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. कामं जर झाली असतील तर लोकांची नाराजी अशा पद्धतीने दिसली नसती. म्हणजे मी तर 8 महिन्यातच काम केलं होतं, पण 8 महिन्यामध्ये संबंध मोहोळ तालुक्यामध्ये जर तुम्ही फिरलात
तर ज्या पद्धतीने लोक स्थानिक आमदाराबद्दल 1200 कोटी निधी आणल्यानंतर बोलतात, तसा नाराजीचा सूर माझ्या बाबतीत लोकांमध्ये दिसत नाही. शेवटी कामं केली असतील तर ते दिसतात ना. मोहोळ असं काय दिसलं नाही. मोहोळ तालुक्यात फक्त राजन पाटलांचा अनगरमध्ये विकास झालाय, मोहोळ शहरात विकास झाला नाही असं देखील वारंवार तिकडून बोललं जाते नागरिकांना. लोकांची ती तशी भावना आहे ना. लोकांना अनगरचा ते विकास दिसतंय. होतोय, मोहोळ शहराचा विकास होत नाही. नाही, ते आहे समोरच आहे ना. मी त्याच्याबद्दल काय भाष्य करणार. नाही तुम्ही नाही दोन बड्या नेत्यांना तुमच्याबरोबर होते. भेटला. तुम्ही सांगितले की तुम्ही 2-2.5 वर्ष त्यांच्याबरोबर तुरुंगातले छगन भुजबळ आणि आता सत्तेत सामील झालेले छगन भुजबळ काय वाटतं? तुरुंगामध्ये असणारे छगन भुजबळ हे रोज आजारी पडायचे हां. आणि अतिशय म्हणजे ते काकुळतीला यायचे आणि ते त्यांना रोजच उपचाराची गरज होती. परंतु आताचे जे छगन भुजबळ आहे हे सो फिट, म्हणजे जे एवढे फिट आहेत की कधी आता कुठे बातमी अशी ऐकली नाही आम्ही की ते त्यांच्या छातीत दुखतंय किंवा त्यांचा पाय सुजलाय अथवा त्यांना खांद्याचा त्रास झालाय अथवा आणखीन काही त्रास झालाय. म्हणजे जेलमध्ये गेल्यानंतर शेवटी जेल ही कोणाच्याही नशिबामध्ये येता कामा नये. जेल हा अतिशय म्हणजे ती नर्क आहे. परंतु त्या ठिकाणी जाऊन काही लोकांना माहीत आहे टॅक्टिक्स कशा पद्धतीत. म्हणजे 8 दिवसात लोक आजारी पडतात, छातीत दुखतात, आणखीन काय होतं, बरंचसं काय होतं. आणि मग ते कारण दाखवून ते सहानुभूती लोकांची मिळवायची, नेत्यांची मिळवायची, पक्षाची मिळवायची आणि बेल आउट व्हायचं. अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेला केलं. परंतु आता ते फिट दिसत आहेत. त्यावेळेस आपण- वाटलं आपण होतं आम्हाला- शरद पवारांच्या सुद्धा विरोधात जातील. दादा नाही नेवर. हां? त्यावेळेला पण त्यावेळेला देखील माननीय पवार साहेबांनी त्यांना मदत केली पाहिजे, मला उशीर होतोय त्याबद्दलची ते नाराजी बोलून दाखवायची की जर मला त्या ठिकाणी माझा लवकर जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल अथवा काहीतरी करावं लागेल. अशा पद्धतीची ब्लॅकमेलिंग देखील ते त्यावेळी करताना म्हणजे आम्ही पाहिलेली आहे. आपण आमदार होता त्यावेळी आधी रस्ते नंतर वाळू आणि फॉर्म्युलामध्ये ती योजना तुम्ही आणली होती. आता एक मोहोळ मतदारसंघात वाळूचा नंगानाच चालू आहे. शासकीय ठेका घेतला आहे, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू चोरून उपस्थित जाते. परत काय त्याच्याबद्दल आंदोलन वगैरे छंद आहे? नाही, आता आज मी 4था दिवस आहे. मी मोहोळमधल्या गावांमध्ये फिरतोय. तर आज पंढरपूरची 17 गावांमध्ये आजपासून मी फिरणार आहे. आज उद्या असं 2 दिवस त्या गावांमध्ये. आणि पुन्हा एकदा मागे जे 8 वर्षापूर्वी आपण आंदोलन केलं होतं, आधी रस्ते मग वाळू, अशा पद्धतीचं एक मोठं व्यापक आंदोलन उभं करावं लागेल. आणि तरुण सहकारी मित्रांच्या सहकार्याने त्या भागातील मुजोरी करणाऱ्या वाळू माफियांना साप बसवावा लागेल. त्यावेळेला देखील ज्या वेळेला मी वाळू माफियांच्या विरोधात होतो त्यावेळेला ते वाळू माफिया एकत्र आले होते. त्यांनी मला मॅनेज करण्याचाही प्रयत्न केला होता, मॅनिप्युलेट करण्याचाही प्रयत्न केला होता, वेगळ्या पद्धतीने माझ्यावर दबावही आणला होता. परंतु तेव्हाही देखील ते काही त्यांना निष्पन्न झालं नव्हतं. ते आज सगळे वेगवेगळ्या पक्षामध्ये मोठे मोठे पदाधिकारी आहेत. त्यामुळे आता परत त्यांच्या विरोधात ते आपत्ती नाही. आधी रस्ते मग वाळू या पद्धतीचं हे करावं लागेल. तुम्ही दोन बड्या मोहोळ- नेत्यांना मोहोळ- भेटला असं म्हणताय. दोघांनी तुम्हाला ऑफर केली. तुम्ही आता जाणार पुन्हा? मी शेवटी राजकारणामध्ये जर मला काम करायचं तर प्रॅक्टिकल दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी काम करावं लागेल. एकटा मी सिस्टीमसोबत संघर्ष करू शकत नाही. मला कुठल्या ना कुठल्या पक्षात जावंच लागेल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांशी बोलून अजितदादा की पवार साहेब? अजितदादा की पवार साहेब हा निर्णय लवकरच नाही, घेणार आहे. तुमच्याबद्दल चर्चा अशी असते कायम की भावनिक आहेत, भावनेच्या भरात काही गोष्टी झालेल्या, त्यामुळे हे जे काही कॉन्फ्लिक्ट झाले त्याला काही गोष्टी जबाबदार आहेत. आता निर्णय घेताना कसा घेणार? नाही, सुरुवातीला ज्या वेळेला मी राजकारणात आलो तर 2008ला मला आयोगाचं अध्यक्षपद मिळालं, राज्यमंत्री दर्जा होता. 12ला लगेच महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं, राज्यमंत्री दर्जा होता. 14ला लगेच मला आमदारकी मिळाली. म्हणजे फार राजकारणामध्ये पदं मला लवकर मिळाली आणि ही पदं सहज मिळाल्यामुळे त्यावेळेला राजकीय परिपक्वता मला नव्हती
किंवा तो समंजसपणा नव्हता. आता तो समंजसपणा 8 वर्ष जेल भोगल्यानंतर तो आलेला आहे. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी कुठेही भावनिक न होता किंवा कोणत्याही पद्धतीची घाई न करता शांतपणाने येणाऱ्या काळामध्ये लोकांना विश्वासात घेऊन तो निर्णय घेणार आहे. ढोबळे सरांशी जुळवून घेण्यात नाही, ढोबळे सर गेल्या 3 वर्षापासून रमेश कदम सुटले पाहिजे म्हणून सातत्याने प्रयत्न करत होते आणि त्यांनी मला जेवणाचं आमंत्रण देखील दिलं आहे. तर त्यांच्याबद्दल त्यांना मी जाऊन भेटणार आहे. मागच्या वेळी आपण भेटणार. त्यांनी बोलवलं तर निश्चित जाईन ना. भाजपकडे ते आता प्रवक्ते भाजप. मला मनोहर भाऊ डोंगरेंनी बोलवलं होतं. त्यांनी त्या ठिकाणी मोठा सत्कार केला. ते भाजपमध्ये आहेत आणि मी मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आलो तेव्हा भाजपने देखील स्वागताचे बॅनर लावले, मनसेने स्वागताचे बॅनर लावले, राष्ट्रवादीच्या एका गटाने स्वागताचे बॅनर लावले. म्हणजे मला सगळेजण मला ते करत होते. विरोधात सगळे तुम्हाला सपोर्ट आहे. ते मोहोळचं राजकीय गणितच ते आहे. नाही, राजन पाटील विरुद्ध इतर सगळे. नाही असू शकेल, पण मी व्यक्तिगत राजन पाटलांच्या विरोधात कधी बोललो नाही किंवा ते व्यक्तिगतरित्या त्यांनी कधी माझ्यावर टीका केली नाही. ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम करतोय. ते देखील विकासाचं काम करतायत आणि मी सुद्धा विकासाचं राजकारण करतोय. कार्यालय सगळं अंधकारमध्ये नाही. नाही आता हे कार्यालय एका रात्रीमध्ये अनगरमध्ये गेलेलं नाही. त्याची प्रोसेस होती. म्हणजे तो प्रस्ताव गेला, त्या प्रस्तावावर तो जिल्हा स्तरावर मंत्रालय स्तरावर गेला, मंत्री स्तरावर गेला, त्याचा पाठपुरावा झाला, नंतर तो निर्णय झाला. या प्रोसेसला वर्ष लागलं. तर विरोध करणाऱ्यांनी वास्तविक त्यावेळेला विरोध केला पाहिजे होता. आता त्याचा शासन निर्णय निघालेला आहे, ते तिथे शिफ्ट झाला आहे. मग त्याला विरोध करून मला वाटत नाही, डेव्हलपमेंटला विकासाला विरोध करू नये असं माझं वैयक्तिक मत. आता परत तुम्ही पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. 2014 मध्ये ज्या पद्धतीचे एक डॅशिंग रमेश कदम सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रानं बघितले, असं परत एकदा दिसणार का? काय भूमिका बदलली म्हणजे तो आक्रमक पवित्रा परत असणार. स्वभाव या बदल करून घेतला. नाही माणसाच्या स्वभावाला औषध नसतं असं म्हणतात. त्यामुळे या पुढच्या आता जे राजकारण मी करतोय किंवा ज्या पद्धतीने मी फिरतोय आणि तरुणांचा मला प्रतिसाद मिळतोय, तर रोजच मी आक्रमक भूमिका घेऊन असं चालणार नाही. त्याच्यामुळे योग्य वेळी ज्या वेळेला जिथे आक्रमक व्हावं लागेल तिथे मी आक्रमक होणारच आहे. माझ्याबरोबर तरुण सहकारी मित्र आहेत. या तरुण सहकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, आणि तरुण रक्त तुम्हाला माहिती आहे सळसळतं असतं. येणाऱ्या काळामध्ये तशी भूमिका आपण घेऊ. मागे त्याला पाणी रस्ते देणार. हो, पुन्हा मोहोळ तालुक्यामध्ये मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ते निश्चितपणे ही योजना आपण सुरू करणार आहोत. हे करत असताना पहिल्यांदा तुम्ही आमदार झाला त्यावेळी सगळे प्रस्थापित नेते तुमच्या सोबत होते. आता कदाचित त्यांच्या समोर उभं राहावं लागणार आहे. त्यावेळी काय परिस्थिती असेल आणि त्यासाठी तयार आहात? नाही, राजकारणामध्ये असं असतं ना, आपण काम करत असताना सगळेच त्याचं कौतुक करत नाही. काम जरी चांगलं असलं तरी 50% लोकांना ते आवडतं आणि 50% लोक विरोधात जातात. त्यामुळे हे कितीही जरी आपण काम केलं तरी तो विरोध हा मला अपेक्षित म्हणजे प्रत्येकाला त्या विरोधाला सामोरं जावंच लागतं. सर, शेवटचा प्रश्न की तुम्ही काही वर्षापूर्वी पोलिसांबद्दल अर्वाच्या शिवीगाळ्याचा व्हिडिओ माझ्यासमोर आला होता. आत्ता तुम्ही मोहोळमध्ये आल्यानंतर त्याच पोलिसांबद्दल तुम्ही कुठेतरी भावना किंवा ते असल्याबद्दल त्या जखमेवरती मलमपट्टी करण्याचा कुठेतरी घडलाय का? मी तुरुंगात असताना जो इन्सिडेंट झाला होता, पोलिसांबरोबर वाद झाला होता, त्याबद्दलचा गुन्हा नोंद झाला होता. त्या गुन्ह्याची सबंध ट्रायल कोर्टामध्ये चालली आणि कोर्टाने मला त्या गुन्ह्यामध्ये निर्दोष म्हणजे ॲक्विटल त्या ठिकाणी दिलं. मला ॲक्विट केलं तो गुन्हा. म्हणजे त्या गुन्ह्यामध्ये जो व्हिडिओ समोर आला तो व्हिडिओ मॅन्युप्युलेट केलेला होता अशा पद्धतीचं कोर्टाचं ऑब्झर्वेशन आलं. परवा ज्या वेळेला मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी येणार होतो, कार्यकर्त्यांनी पोलीस परवानगीचा अर्ज दिला होता. तो त्या अर्जावर 3 दिवस पोलिसांनी विचारमंथन केलं, द्यायची की नाही परवानगी. म्हणजे मला असं समजलं की त्यांनी त्या ठिकाणी टिअर गॅस देखील आणून ठेवले होते. त्याच्या 6 नळकांड्या वगैरे आणल्या होत्या असं मला पत्रकारांनी सांगितलं. म्हणजे पोलिसांचा व्ह्यू माझ्याकडे बघण्याचा वेगळा आहे, परंतु माझा व्ह्यू निश्चितपणाने बदललेला आहे. मी त्या कार्यक्रमासाठी पोलीस यंत्रणेने जे काही सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा आभार मानलं.
म्हणजे जे पोलिसांनी आम्हाला परवानगी दिली, बंदोबस्त दिला, त्याबद्दलचं निश्चितपणाने माझ्या भाषणामध्ये त्यांच्या सहकार्याबद्दल मी आभार मानलेला आहे. आणि माझा वाद एका पोलिसाबरोबर झाला याचा अर्थ संबंध पोलीस डिपार्टमेंटच्या विरोधात मी नाही. आजही काही IPS अधिकारी त्यांच्याबरोबर माझे सलोख्याचे संबंध आहेत, ते माझे चांगले मित्र आहेत, ते माझ्याशी व्यवस्थित वागतात, बोलतात. मी देखील आता सुटून आल्यानंतर काही सोलापूर जिल्ह्यातल्या IPS अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांचं देखील आभार मानलं किंवा सहकार्याची अपेक्षा केली. ते त्यावेळेला झालं. आता व्यवस्थित आहे. ऑल इज वेल.